तर ज्या मतदारांनी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात एनडीएच्या सरकारला संधी दिली, त्या मतदारांना केलेल्या कामाचा हिशोब देण्यासाठी सुद्धा एक अभियान सुरू केलं. मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने व एनडीएच्या वतीने अतिशय हृदयपूर्वक धन्यवाद देतो की 1 वर्ष अगोदर महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत व गडचिरोली पासून गडहिंग्लज पर्यंत असणाऱ्या या महाराष्ट्रात एनडीए म्हणजे भारतीय जनता पार्टी व त्याच्या मित्र पक्षाला भरभरून महाराष्ट्राने प्रेम केलं. 41 लोकसभा 48 पैकी 41 लोकसभेमध्ये माननीय मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी आपला मतरूपी आशीर्वाद, आपल्या मतरूपी शुभकामना दिल्या. मी महाराष्ट्राच्या जनतेला विशेष धन्यवाद यासाठी देईन की पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाला एकूण झालेल्या मतदानापैकी 50.88% म्हणजे जवळपास 51% मतदान देऊन भरघोस आशीर्वाद महाराष्ट्राच्या जनतेने दिला. साधारणतः 2,75,00,000 मतदारांनी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व्हावेत, या देशाचा विकास व्हावा, यासाठी माननीय मोदीजींच्या पाठीमागे या महाराष्ट्राची शक्ती उभी केली. माननीय मोदीजींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून साधारणतः 4,610 दिवस एक गुजरात मॉडेल, एक विकास करणारं राज्य ज्याचा अनुनय इतरांनी करावा असं कार्य 4,610 दिवस हे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केलं. मागील 5 वर्ष आणि आजची 7 जून ही तारीख जर गृहीत धरली तर 2,201 दिवस हे आज माननीय मोदीजींच्या पंतप्रधानाच्या कालावधीला पूर्ण होत आहे. एकीकडे कोरोनाचा, या जागतिक महामारीचा, या जागतिक संकटाचा सामना करतानाही अतिशय आत्मविश्वासाने लोकांना मदत करत, अतिशय नियोजन पद्धतीने देशाला आत्मनिर्भर करत आणि गोरगरिबांच्या पाठीशी सरकार उभा आहे या भावनेतून 1,70,000 कोटीचं पॅकेज जाहीर करत आणि वेगाने त्याची अंमलबजावणी करत माननीय मोदीजींनी, ज्या जनतेने देशाचे प्रधानमंत्री म्हणून मोदीजींवर विश्वास व्यक्त केला, त्या विश्वासानुरूप काम करण्याचा धडाकेबाज 1 वर्षाचा कालावधी हा या देशाच्या जनतेने बघितलाय. आज कोविड-19 च्या संकटाचा सामना करत असताना माननीय प्रधानमंत्री महोदयांनी 15 ऑगस्ट 1947 नंतर देशाच्या स्वातंत्र्यानंतर 26 मे 2014 प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी शपथ घेण्याच्या दिवसापर्यंत या देशामध्ये फक्त 7 एम्स हॉस्पिटलची निर्मिती झाली होती. 7. या 6 वर्षात माननीय मोदीजींनी आरोग्य या विषयाला महत्व देत 13 नवीन एम्स हॉस्पिटलची सुरुवात केली. त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि काही ठिकाणी या एम्स हॉस्पिटलचं काम सुद्धा सुरू झालं. नागपूरचं ही काम
हे नागपूरच्या पत्रकार बांधवांना एम्सच्या संदर्भातली माहिती आहे. माननीय मोदीजींनी आरोग्याचं महत्व लक्षात घेऊन अशा संकट समयी आपला देश आरोग्याच्या क्षेत्रामध्ये कुठेही कमी पडता कामा नये यासाठी प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये नवीन मेडिकल कॉलेज काढण्याच्या दृष्टीने संकल्प केला आणि या क्षणापर्यंत 50 पेक्षा जास्त नवीन मेडिकल कॉलेजला मान्यताही देण्यात आली. आयुष मंत्रालयाची सुरुवात झाली. वेलनेस सेंटर, या देशातलं प्रत्येक पीएससी सेंटर हे वेलनेस सेंटर व्हावं या दृष्टीने एक महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात माननीय मोदीजींनी केली. मग आपल्या देशातला 21 जून योगा दिवस असेल, फिटनेस चॅलेंज असेल आणि आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 10 कोटी परिवार म्हणजे 50 कोटी लोकसंख्येला आरोग्याचा संरक्षक कवच देण्याची योजना असेल, ज्याचा फायदा या क्षणापर्यंत 1 कोटी कुटुंबांनी घेतला आहे, ते आयुष्यमान भारतची योजना असेल. हे करत असताना कोविड-19च्या संकटात आपल्या देशामध्ये एकही पीपीई किट तयार होत नव्हती. मास्क अतिशय कमी प्रमाणामध्ये पूर्ण व्हायचे, पण आज आपल्या देशामध्ये व्हेंटिलेटरची निर्मिती होत आहे. या संकटात 800हून अधिक कोरोना रुग्णालय, कोविड-19 रुग्णालय सुरू झालेत. 300 पेक्षा जास्त प्रयोगशाळा, टेस्टिंग लॅब आपल्या देशामध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये सुरू केल्या. साधारणतः 962 उत्पादकांना सॅनिटायझरच्या निर्मितीची परवानगी दिली. 962 उत्पादक आहे. 165 डिस्टिलरींना सॅनिटायझर बनवण्याची परवानगी दिली आणि आज रोज 87 लाख लिटर सॅनिटायझरचं उत्पादन होऊ लागलं. साधारणतः या देशातल्या आरोग्य सेवेसाठी आणि विशेष करून कोरोनाचा सामना करत असताना कोविड-19चा सामना करण्याच्या दृष्टीने 15,000 कोटीचं वैद्यकीय पॅकेज घोषित केलं आणि प्रत्येक राज्याला या वैद्यकीय पॅकेजच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला की त्यांनी आपल्या आरोग्य सेवेचं अपग्रेडेशन करावं. उत्तम आरोग्य सेवा ही जनतेसाठी निर्माण करावी ही भावना यामध्ये होती. साधारणतः यामध्ये राज्यांना 11,000 कोटी रुपये हे या आपत्तीच्या निवारणासाठी दिले की 11,000 कोटीच्या आपत्ती निवारण निधीतून मग त्यांना स्थलांतरित मजुरांना आपल्या घरी परतण्यासाठी किंवा इतर कार्यक्रम कोविड-19ची लढाई लढत असताना हे करता यावं. आज साधारणतः पीपीई किट्स आपल्या देशामध्ये एकही पीपीई किट तयार होत नव्हती, पण यामध्ये सुद्धा केंद्र सरकारने पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणावर पीपीई किट्सच्या संदर्भामध्ये आपल्या देशाला मेक इन इंडिया, मेड इन इंडियाचा प्रयोग करत आत्मनिर्भर करण्याचं काम केलं. या कोविड-19च्या संकटाचा सामना करताना देशामध्ये असणाऱ्या गरिबांच्या समस्या, प्रश्न यालाही मदतीचा, सहकार्याचा हात माननीय मोदीजींनी दिला. 1,70,000 कोटीचं पॅकेज हे गोरगरिबांच्या कल्याणासाठी दिलं, ज्यामध्ये जनधन खात्यात 500 रुपये महिना थेट असे 3 महिने मदत व्हावी. उज्ज्वला गॅस योजनेमध्ये 8 कोटी उज्ज्वला गॅसच्या लाभार्थ्यांना 3 महिने मोफत गॅस देण्याची योजना असेल. साधारणतः 80 कोटी लोकसंख्येसाठी
मोफत 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि 1 किलो डाळ देण्याचा विषय असेल, दिव्यांगांना 1000 रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा विषय असेल, असे अनेक निर्णय हे साधारणतः 1,70,000 कोटीच्या पॅकेज मध्ये घेण्यात आले. हे घेत असताना शेतकऱ्यांसाठी त्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये थेट टाकण्याचा निर्णय केला, ज्याचा फायदा महाराष्ट्रातल्या 85 लक्ष 8.5 मिलियन शेतकऱ्यांच्या खात्यात महाराष्ट्रात पैसे गेले आहे. बांधकाम कामगारांसाठी केंद्र सरकारने बांधकाम कामगारांना 2.2 कोटी म्हणजे 2,20,00,000 बांधकाम कामगारांना 3,950 कोटीचं वाटप या निमित्ताने केलं. एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड योजनेतून सध्याच्या संकटात पैसे काढण्याची सवलत दिली. या क्षणापर्यंत 3,660 कोटी हे या निधीतून देण्याचं काम हे केंद्र सरकारने या कोविड-19च्या संकटामध्ये पूर्ण शक्तीने केलं. हे करत असताना मी जसं अगोदर सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेने माननीय मोदीजींच्या पाठीशी आपल्या शुभकामना, आपल्या मतरूपी आशीर्वाद हा पूर्ण शक्तीने महाराष्ट्राच्या जनतेने उभा केला होता. या कोविड-19 मध्ये महाराष्ट्र सरकारसाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी साधारणतः 1,750 कोटी रुपयाचा तांदूळ, 1,750 कोटी रुपयाचा गहू, 2,620 कोटी रुपयाचा तांदूळ आणि आतापर्यंत 100 कोटी रुपयाची डाळ असं वाटप महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेसाठी केलं. स्थलांतरित मजुरासाठी 122 कोटी रुपये दिलेत. असे 4,592 कोटी हे केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या जनतेच्या अन्नधान्याची गरज पूर्ण व्हावी यासाठी दिले. पंतप्रधान किसान सन्मान योजनेत 1,726 कोटी, जनधन योजनेच्या माध्यमातून 1,958 कोटी, विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी 116 कोटी असं केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 3,800 कोटी रुपये दिले. उज्ज्वला गॅस योजनेत 73,16,000 सिलेंडर हे दिलेत. 600 रेल्वे गाड्यांसाठी 300 कोटी रुपये खर्च केले आणि BOCW आणि EPFO यासाठी 1,001 कोटी असे एकत्रित या संदर्भामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या साठी मदत दिली आहे. SDRF मध्ये साधारणतः 4,322 कोटीच्या कार्यक्रमाला मान्यता दिली आणि स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट साठी 1,611 कोटी रुपये हे थेट निधी हा महाराष्ट्राच्या सरकारला, राज्याच्या जनतेसाठी SDRF मध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन हे भारत सरकारने दिलं आहे. आरोग्यासाठी जे पॅकेज दिलं त्यापैकी 448 कोटी रुपये हे राज्य सरकारला प्राप्त झाले आहे. असे 2,059 कोटी रुपये हे राज्य सरकारच्या ट्रेझरीमध्ये केंद्र सरकारने दिले आहे. डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून 5,648 कोटी रुपये जे आपल्याला भविष्यामध्ये देय आहे ते राज्य सरकारला तातडीची मदत व्हावी म्हणून 5,684 कोटी रुपये हे डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून देण्यात आले. शेतमाल खरेदीसाठी कापूस 5,647 कोटी, 5,647 कोटी, धान 2,311 कोटी, तूर 593 कोटी व चना व मका 125 कोटी व पीक विम्यासाठी 403 कोटी
असे 9,079 कोटी 9,079 कोटी हे केंद्राने राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या थेट माल खरेदीसाठी व त्यांना व्यापारी लुबाडू नये यासाठी 9,079 कोटी हे केंद्राने या खरेदीसाठी थेट खर्च केले. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 28,104 कोटी रुपयाची मदत ही केलेली आहे. यासोबत महाराष्ट्राला हायड्रोक्लोरिक्विन या टॅबलेटला 47,20,000 टॅबलेट्स दिल्या. साधारणतः शासकीय 41 व खाजगी 31 प्रयोगशाळांना मान्यता दिली. पीपीई किट्स 9.88 लाख हे केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेत. N95 मास्क 15,59,000 दिलेत. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेने या राज्यामधून जो भरघोस पाठिंबा माननीय मोदीजींनी दिला. मोदीजींनी महाराष्ट्राला न्याय देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी माननीय मोदीजी पंतप्रधान म्हणून खंबीरपणे उभे राहिलेत. याशिवाय 1,70,000 कोटी मध्ये मदत दिलीच, पण 20,97,053 कोटीचं जे पॅकेज जाहीर झालं आहे त्या पॅकेज मध्ये जर राज्य सरकारने योग्य पद्धतीने या पॅकेजचा उपयोग राज्याच्या हितासाठी करून घेतला तर साधारणतः MSME असेल, गृहनिर्माण असेल, डिस्कॉम ज्यासाठी 90,000 कोटीचं पॅकेज देशासाठी डिस्कॉमला दिलंय, नरेगा असेल, कॅम्पा ज्यामध्ये आपलाही मोठा हिस्सा आहे, स्ट्रीट वेंडर्स असेल, फार्मगेट इन्फ्रा असेल, मायक्रो फूड एंटरप्राइज असेल, पशुसंवर्धन असेल, मत्स्य संवर्धन असेल, यामध्ये योग्य नियोजन केलं तर 78,500 कोटीचा फायदा हा महाराष्ट्राला प्राप्त होऊ शकतो. या संकटाचा सामना करताना कुठेही लिक्विडिटी कमी होता कामा नये, कुठेही कॅश फ्लोची कमतरता पडू नये यासाठी पहिल्यांदा भारत सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय की राज्याच्या एकूण GSDP पैकी ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्टच्या 3% कर्ज घेण्याची मर्यादा होती आणि हे कर्ज सुद्धा देताना या 3% जी राशी व्हायची ती 12 महिन्यामध्ये डिवाइड केली जायची. म्हणजे राज्याला साधारणतः 7,000 ते 8,000 कोटी फक्त महिन्याला कर्ज रूपाने घेता येत होतं. पण यामध्ये केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय करत एकूण जीडीपीच्या म्हणजे राज्याच्या एकूण GSDPच्या 5% रक्कम ही कर्ज रूपाने राज्याला वेगाने गतीने प्रगतीच्या मार्गावर नेण्याच्या दृष्टीने 5%ची रक्कम आपल्याला घेता येते. आणि आपल्या राज्याचा GSDP हा 32 लक्ष काही हजार कोटी आहे. म्हणजे याचा अर्थ साधारणतः 1,60,000 कोटीपेक्षा जास्त कर्ज राज्याला घेता येईल. आणि याशिवाय 75% कर्ज हे एप्रिल, मे, जून यापैकी कोणत्याही महिन्यात घेता येईल. एक मोठी सूट, मोठी सवलत. राज्यांनी आपापल्या आर्थिक स्थितीमध्ये वेगाने सुधारणा करत आपल्या राज्याचे हितसंबंध जोपासत आपल्या राज्यातल्या जनतेच्या कल्याणासाठी हितासाठी निर्णय घ्यावे, त्यांच्यासाठी पॅकेज द्यावं, यासाठी केंद्राने एक महत्वपूर्ण अशी सूट राज्यांना दिली आहे, ज्या माध्यमातून आजही साधारणतः 1,65,000 कोटीपेक्षा जास्त कर्ज हे महाराष्ट्र सरकारला घेता येतं. हे घेत असताना एक भयमुक्त भारत आणि भयमुक्त भारत करण्याच्या दृष्टीने आज आतंकवाद असेल, दहशतवाद असेल, आपणही बघत आहात की गेले 15 वर्ष आपल्या देशामध्ये आतंकवाद, दहशतवाद
हा देश मोठा या संकटाचा सामना करतो. पण माननीय मोदीजींनी ज्या पद्धतीने दहशतवाद, आतंकवाद थांबवण्याच्या दृष्टीने नियोजन केलं, आज देश एक भयमुक्त वातावरणात वेगाने पुढे जात आहे. भूकमुक्त भारत हे स्वप्न माननीय मोदीजींनी बघितलं आणि या 6 वर्षामध्ये एक भूकमुक्त भारत या दृष्टीने गोरगरिबांच्या कल्याणाच्या योजना या आखल्यात. मग स्किल डेव्हलपमेंटची योजना असेल, मुद्रा योजना असेल, स्टँडअप योजना असेल, स्टार्टअप योजना असेल, 12 रुपयामध्ये विमा योजना असेल, यासोबत पेन्शन योजना असेल, 3000 रुपये छोट्या व्यापाऱ्यांची योजना असेल आणि अशा अनेक योजना या माननीय मोदीजींनी या ठिकाणी गोरगरिबांच्या कल्याणासाठी निश्चितपणे केल्या. हे करत असताना शब्दाला जागणारे नेते अशी मोदीजींनी प्रतिमा केली. राजकारणामध्ये साधारणतः जनतेचा समज असा होता की निवडणुकीत मोठमोठी आश्वासनं द्यायची आणि सर्वात जास्त विस्मरण होणारा जर कोणी मानव प्राणी असेल तर तो राजकीय पक्ष आहे, असं वातावरण देशामध्ये निर्माण झालं होतं. पण माननीय मोदीजींनी या वर्षभरात मग 370 कलम रद्द करण्याची घोषणा असेल, जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है, 2 संविधान 2 निशान 2 प्रधान नहीं चलेंगे, 1952 पासून हा प्रवास होत होत 6 ऑगस्ट 2019 ला जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारी घटनेचं कलम 370 रद्द करण्याचा निर्णय केला. 1949 पासून देशामध्ये प्रभू राम मंदिर अयोध्येत व्हावं ही या देशातल्या जनाजनाची मनामनाची भावना होती. अनेक प्रयत्न झाले आणि मग या प्रयत्नाला 9 नोव्हेंबर 2019 रोजी सुप्रीम कोर्टातून मान्यता आली आणि आता श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना ही करण्यात आली. 13 तलाक आमची आई बहीण कोणत्याही धर्मात असेल, जातीत असेल, तिला समान संधी असली पाहिजे. हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे. मोदी सरकारने कोट्यावधी मुस्लिम महिलांच्या 13 तलाकच्या बंधनातून सुटका केली आणि मुस्लिम महिला वैवाहिक हक्क रक्षणाचा कायदा 2019 केला आणि आमच्या आई बहिणीला असं कोणीही ती तलाक 3दा उच्चारलं की हा जो संस्कार आहे हा संस्कार भंग व्हायचा. 13 तलाक रद्द करण्याचा निर्णय केला. नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 अफगाणिस्तान असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, तिथं असणारे जे अल्पसंख्याक, मग कुठं आमचे बौद्ध बंधू भगिनी असतील, ईसाई बंधू भगिनी असतील, शीख बंधू भगिनी असतील, हिंदू बंधू भगिनी असतील, या संदर्भामध्ये आपण जर संविधान सभेमधली चर्चा वाचली तर संविधान सभेच्या चर्चेपासून आजपर्यंत अनेकदा चर्चा झाल्या. पण माननीय मोदीजींनी याचाही निर्णय धडाकेबाज निर्णय करत नागरिकत्व सुधारणा कायदाही केला. दहशतवादावर कठोर कारवाई, मोदी सरकारने बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यात सुधारणा केली आणि दहशतवादांना ठेचण्यासाठी या कायद्यामध्ये अतिशय कठोर अशा पद्धतीच्या कलमा त्यामध्ये घालण्यात आला. बँकाचे विलीकरण असेल किंवा आपल्याकडे असणारी आर्मी, एअरफोर्स, नेव्ही या 3 मधला समन्वय होण्यासाठी अनेक वर्षाची जी मागणी होती, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची निर्मिती केली. आयुष्यमान भारत योजना असेल, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना असेल, अटल भूजल योजना असेल, प्रधानमंत्री किसान पेंशन योजना जी 3,000 रुपये महिना, पंतप्रधान छोटे व्यापारी मानधन योजना असेल, जल शक्ती मंत्रालय, हर घर जल योजना, एक देश एक रेशन कार्ड योजना, पंतप्रधान आवास योजना, बोडो करार, ब्रू रियोंग करार, म्हणजे बोडो समाजाच्या जीवनात या ऐतिहासिक बोडो कराराने एक नवीन दिशा त्यांना देण्याचं काम या कराराने केलं. 23 वर्ष ईशान्य भारतातील एका समुदायावर असलेले संकट हे ब्रू रियोंग करार मुळे दूर झाले. हजारो विस्थापितांना त्याचा फायदा हा निश्चितपणे होणार आहे. हे करत असताना माझ्या पत्रकार बांधवांना आणि भगिनींना माझी विनंती आहे की हे करत असताना या कोरोनाच्या संकटात माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अनेक निर्णय केले. म्हणजे जगभरातील भारतीयांची सुटका असेल, श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्या 3,840 श्रमिक स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून 52 लक्ष स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ ठिकाणी पोहोचवल्या गेलं. आज लोकसंख्येच्या प्रमाणात जागतिक पातळीवर 1 लक्ष लोकसंख्येत कोरोना बळीचे प्रमाण 4.5 आहे. पण माननीय मोदीजींनी अतिशय उत्तम पद्धतीने देशातल्या जनतेला विश्वासात घेत हे लॉकडाऊन व या लॉकडाऊन मध्ये केलेल्या योग्य पद्धतीचं नियोजन, जगामध्ये 1 लक्ष लोकसंख्येत कोरोना बळीचं प्रमाण 4.5 आहे आणि भारतात ते 0.3 आहे. जगातलं सर्वात कमी. हे खरं आहे, यापेक्षाही शून्यावर आणण्याच्या दृष्टीने माननीय मोदीजी पूर्ण शक्तीने काम करतात. 3.5-4 दिवसामध्ये आरोग्य सेतू ऍप तयार केला आणि साधारणतः 11,74,00,000 वेळा हा ऍप लोकांनी डाउनलोड केला. एवढ्या साधारणतः लोकांनी या ऍपचा उपयोग केला. भारत हे कोरोनाच्या साथीचा मुकाबला करताना जसं देशाच्या जनतेच्या हितासाठी निर्णय करत होतं, आपल्या देशातील संतांनी महंतांनी वैश्विक बंधुभाव शिकवला. तो वैश्विक बंधुभाव लक्षात घेऊन भारत हा फार्मसी ऑफ वर्ल्ड असल्याचं दाखवलं. 120 पेक्षा जास्त देशांना औषध पुरवठा करत हा वैश्विक बंधुभाव भारताने व्यक्त केला. फेब्रुवारी 2020च्या अगोदर 0 पीपीई किट निर्माण व्हायच्या, पण मे महिन्याच्या मध्यापर्यंत म्हणजे 15 मेच्या अगोदर आपल्या देशात 3 लक्ष पीपीई किट या रोज तयार व्हायला लागल्या. अशा पद्धतीने कोरोनाच्या संकटात सुद्धा आपल्या देशाला उत्तम पद्धतीने एक नियोजन करण्याचं काम हे या ठिकाणी माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केलं गेलं. हे करत असताना मी आपल्या वतीने आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो की माननीय मोदीजींनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्यांचं पत्र जे आपल्याला उद्देशून लिहिलं आहे ते पोहोचवण्याचा सूचना या आम्हाला दिल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीच्या मित्रपक्षाचे कार्यकर्ते, अनेक NGO सामाजिक संस्था, माननीय पंतप्रधान महोदयांचं या देशातील जनतेला उद्देशून लिहिलेलं पत्र त्यांच्या घरापर्यंत या कोविड-19च्या संकटात सारी सावधानी, सुरक्षितता लक्षात घेऊन कुठेही गर्दी न करता हे पत्रक आपल्यापर्यंत पोहोचवतील. देशाला कायमस्वरूपी आत्मनिर्भर करण्याचा संकल्प माननीय मोदीजींनी केला आहे. त्यासाठी 20,97,053 कोटीचं पॅकेज जाहीर केलं आहे.
पण या पॅकेजचा उपयोग आपला विभाग, आपला जिल्हा, आपलं राज्य स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या जनतेने जे पॅकेज केंद्र सरकारने दिलं आहे, मग पशुसंवर्धन पायाभूत सुविधेसाठी 15,000 कोटीचं पॅकेज आहे, मच्छीमारांसाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी 20,000 कोटीची तरतूद करण्यात येणार आहे, किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या अंतर्गत 2.5 कोटी शेतकऱ्यांना म्हणजे 2.5 कोटी शेतकऱ्यांना 2 लाख कोटी रुपयाची सवलतीच्या दरात कर्ज देण्याची योजना यामध्ये आहे. एमएसएमई व्याख्या बदलली आणि एमएसएमईच्या नवीन व्याख्येनुसार आता 3 लाख कोटीची योजना यामध्ये केली आहे. एमएसएमई सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगासाठी फंड ऑफ फंडच्या माध्यमातून 50,000 कोटी रुपयाची इक्विटीची सुविधा केली आहे. 200 कोटी रुपयाच्या ग्लोबल टेंडरसाठी आता ग्लोबल टेंडर करायची आवश्यकता नाही. 200 कोटी रुपयाचं टेंडर हे आता जो नारा दिलाय वोकल फॉर लोकल, भारतीय वस्तूचं उत्पादन करा, भारतीय वस्तूचा वापर करा आणि आत्मनिर्भर भारत करा. जे रस्त्यावर विक्री करणारे साधारणतः फुटपाथवर आपल्या उपजीविका करणाऱ्यांसाठी 10,000 रुपये हे त्याला कर्ज रूपानी मदत कर्ज रूपानी त्याला उपलब्ध व्हावे यासाठी 5,000 कोटीची ही योजना करण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी 1 लाख कोटीची योजना करण्यात आली आहे. हे आकडे माननीय संजय फांजेजी आणि माननीय विश्वास पाठकजी हे आपल्यापर्यंत पोहोचेल. पण हे करत असताना आपल्या देशाच्या जीडीपी पैकी 30% जीडीपीचं योगदान हे एमएसएमईचं आहे आणि त्या दृष्टीने यामध्ये कारवाई योग्य पद्धतीने व्हावी यासाठी 45 दिवसात या भविष्यामध्ये एमएसएमईचं राज्य किंवा केंद्राकडे जर एखादं देयक बाकी असेल तर ते 45 दिवसात दिलं पाहिजे. हाही नियम एमएसएमई साठी विशेष बाब म्हणून करण्यात आलेला आहे. आत्मनिर्भर भारत करत असताना माननीय मोदीजींनी 2 महत्वाच्या गोष्टी या व्यक्त केल्या. स्वर्गीय या देशाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजींनी जय जवान जय किसानचा मंत्र दिला. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी त्या मंत्रासोबत एक शब्द जोडला, जय जवान जय किसान जय विज्ञान. पण माननीय मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचं स्वप्न बघत असताना त्या मंत्रासोबत आणखी एक शब्द जोडला की या देशाच्या आत्मनिर्भर विकासासाठी प्रगतीसाठी जय जवान जय किसान जय विज्ञान याला आता जय अनुसंधान हा शब्द जोडला की आमच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर रिसर्च व्हावं, इन्व्हेन्शन व्हावं, इनोव्हेशन व्हावं आणि या दृष्टीने आत्मनिर्भर भारत करत असताना जे माननीय प्रधानमंत्र्यांनी 4 सूत्र सांगितले की 0 इफेक्ट, 0 डिफेक्ट, 0 इम्पोर्ट आणि मॅक्झिमम एक्सपोर्ट. मला असं वाटतं की आपण आत्मनिर्भर भारत करत असताना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेला धन्यवाद देत असताना 51% जास्त मतदान महाराष्ट्राच्या जनतेने माननीय पंतप्रधान महोदयांच्या पाठीशी उभं केलं. माननीय पंतप्रधान महोदयांच्या या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नामध्ये हे माननीय नरेंद्र मोदीजींचं एकट्याचं स्वप्न नाही, हे स्वप्न या देशाच्या जनतेसाठी, हे स्वप्न माझा देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी. माननीय मोदीजी देशाचे असे प्रधानमंत्री आहेत की ज्यांना आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोणतं पद देऊन मोठं करायचं नाही. ना आपल्या मुलाला पंतप्रधान बनवायचंय, ना मुलीला मंत्री बनवायचंय, ना पुतण्याला काही पद द्यायचंय.
हा देश मोठा व्हावा, हा देश माझा परिवार आहे, ही भावना घेऊन माननीय प्रधानमंत्री महोदय काम करताय. या मागे महाराष्ट्राच्या जनतेने पंतप्रधानाच्या 1 वर्ष पूर्तीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचा कार्यकर्ता आपल्या घरापर्यंत जेव्हा आत्मनिर्भर भारत व कोरोना संकटाच्या लढाईच्या संदर्भात माननीय पंतप्रधान महोदयांचं थेट आपल्या नावाने लिहिलेलं पत्र घेऊन जेव्हा कार्यकर्ता येईल, तेव्हा त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून माननीय मोदीजींना भरभरून सहकार्य देत, शुभकामना देत, ज्येष्ठांनी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात हा देश भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत, नक्षलमुक्त भारत, आतंकमुक्त भारत, विश्वगुरु भारत, आत्मनिर्भर भारत होण्यासाठी आपल्या शुभकामना देत आपलं योगदान द्यावं असं आवाहन मी सर्व सन्माननीय आदरणीय पत्रकार बांधव आणि भगिनींच्या माध्यमातून जनतेला करतोय. आणि याच्या पुढे आमचे श्री विश्वास पाठक जी हे पुढची कार्यवाही करेल. धन्यवाद सुधीर भाऊ. आपल्यापैकी कोणाला प्रश्न असेल तर कृपया आपलं नाव आधी सांगावं आणि प्रश्न विचारावा. हेलो, आशीष रॉय. आशीष जी नमस्ते. हाँ, ये पूछना था सुधीर जी, आपने जो बोला कि 28,000 करोड़ राज्य को दिया है, लेकिन जो महाविकास आघाड़ी के नेता है वो बोलते हैं कि इसमें देना बाध्य था, इसमें नए मतलब कोई अपने मर्जी से नहीं दिया है, ये देना जरूरी था, आपने एक्स्ट्रा कुछ नहीं दिया है. ऐसा है कि मैंने जैसे बताया, आरोग्य के बारे में सरकार ने 11,000 करोड़ का जो योजना बनाई, ये तो कोई बाध्य नहीं थी, सरकार ने पैसे दिए. 1,70,000 करोड़ का पैकेज जो दिया था, ये कोई कानून से बंधा हुआ नहीं था. महाराष्ट्र के जनता के लिए केंद्र ने जो निर्णय किया, वो निर्णय और उसका निधि, उसका फायदा, ये कोई कानून से बाध्य नहीं था. महाराष्ट्र को प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से केंद्र सरकार ने 28,000 करोड़ से ज्यादा मदद ये महाराष्ट्र की जनता के लिए की है. 1,611 करोड़ ये थेट डिजास्टर फंड में आए हैं. मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र सरकार का नेता ये अगर बाहर पत्रकार परिषद लेने के बजाय ऐसा कोई पत्र लिखकर देश के अर्थमंत्री को भेजेगा, तो उसके जवाब में उसे राइटिंग में लिखकर मिलेगा. अब ये इसकी राजनीति नहीं होना चाहिए, ऐसा मुझे लगता है. हाँ. नमस्कार, मी पंकज मोहरे. नमस्कार पंकज जी, बोला. हॅलो. हाँ पंकज जी नमस्कार. हाँ सुधीर भाऊ नमस्कार. सुधीर भाऊ, राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आणि ती बघता राज्य सरकार कुठे कमी पडत असं वाटतं का? नाही, असं आहे की उत्तमातलं उत्तम काम केलं पाहिजे. आपणही बघता आहात, ज्याचा मी उल्लेख केला की जगामध्ये अमेरिकेसारखा, इटली सारखा देश, स्पेन सारखा देश हे या संकटाचा सामना करत असताना हतबल झाल्यासारखे वाटत आहे. पण आपल्या देशाने योग्य क्षणी योग्य निर्णय करत, आज जसं मी सांगितलं की बाकी जगामधल्या विकसित देशामागे 1,00,000 लोकसंख्येच्या मागे जे प्रमाण आहे, त्या प्रमाणाच्या ऐवजी आपल्या देशातलं हे प्रमाण 0.3% आहे. तर मला असं वाटतं की आता महाराष्ट्रात सुद्धा यापेक्षा उत्तम काम करण्याची आवश्यकता आहे. मुंबई हे जगातलं 13व्या क्रमांकाचा आर्थिक शहर आहे. महाराष्ट्र जेव्हा बंद राहतो एक दिवस, तेव्हा 8,500 कोटीचा जीएसडीपी चं नुकसान होतं, कमी होतो. एक महिना महाराष्ट्र जेव्हा बंद राहतो, तेव्हा 2,68,000 कोटीचा जीएसडीपी याला आपल्याला मुकावं लागतं. तर मुंबई ही आर्थिक नगरी आहे आणि मुंबई ही या देशाच्या अर्थव्यवस्थेमधलं महत्वाचं शहर आहे. कारण देशाच्या एकूण जीडीपी मध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन 15% आहे. देशाच्या जीडीपी मध्ये जर महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन 15% असेल, तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं
की मुंबई मधला हे संकट हे लवकरात लवकर कमी होणं हे महाराष्ट्राच्या फक्त हिताचं नाही तर देशाच्या हिताचं. त्रिशलाजी. जय हिंद सर. हा नमस्कार. नमस्कार सर, मला प्रश्न करायचा आहे की लॉकडाऊन आता ओपन झालं आहे, पण तुम्ही भारताच्या इतर राज्याप्रमाणे इतर राज्याशी तुलना महाराष्ट्राशी केली तर महाराष्ट्राचा विषय जरा वेगळा आहे. मग त्या बाबतीमध्ये आता स्थानिक सरकारशी तर आम्ही काय अपेक्षा करणं सोडूनच दिलंय. मग केंद्र सरकार काही विशेष योजना राबवू शकतात का महाराष्ट्र सरकारला की तिकडचे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट कमी व्हावे म्हणून? नाही, केंद्र सरकार साधारणतः अनेक डायरेक्टिव्ह देऊन अशा संकट समयी आपल्या राज्यामध्ये कोरोनाचं संकट हे शून्यावर यावं या दृष्टीने मदत करते. आपल्याला माहित आहे की केंद्रीय समिती आली. मी स्वतः जेव्हा या राज्याचे आरोग्य मंत्र्यांशी बोललो तेव्हा तेही म्हणाले की केंद्राच्या आरोग्य मंत्र्यांशी जेव्हा जेव्हा मी चर्चा करतो तेव्हा मला पॉझिटिव्हली मदत होते. मग पीपीई किट्स असेल. पण आपलं म्हणणं बरोबर आहे की मुंबईच्या संदर्भात राज्य आणि केंद्र यांनी संवाद करत अजून यापेक्षा उत्तम काम करावं. जे काम आज आहे यापेक्षा उत्तम काम केलं तर मुंबई मधलं हे संकट जर आम्ही लवकरात लवकर कमी आणि शून्यावर आणू शकलो तर मुंबई हे देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे आणि मग आपली अर्थव्यवस्था वेगाने नेण्यासाठी मदत होईल. सर मंगेश गुमासे बोलतो. हॅलो, मंगेश गुमासे बोलतो. हा नमस्कार मंगेशजी. सर काही नाही, भाऊंनी असं सांगितलं की रेल्वेच्या संदर्भात जे मजूर आहेत त्यांना देण्यासाठी केंद्र सरकारने पैसे हॅलो आणि राज्य सरकार असं म्हणत आहे की ते पैसे आम्ही दिले. तर नेमकं काय आहे? नाही, नेमकं काही नाही. मला असं वाटतं की आता जेव्हा 1611 कोटी स्टेट डिझास्टर मध्ये येतात किंवा आरोग्यासाठी जे पैसे येतात किंवा जसं सांगितलं मी डिव्हाल्युएशन केल्यानंतर जे पैसे ऍडव्हान्स मध्ये दिले शेवटी केंद्र राज्याला मदत करते. श्रमिकांच्या संदर्भामध्ये केंद्र आणि राज्य दोघांवरही जबाबदारी आहे, दोघांनीही पार पाडायची आहे. केंद्राने फक्त आपण काय केलं ही माहिती दिली, राज्यांनी जर त्या व्यतिरिक्त अजून जी मदत केली ती राज्यांनी माहिती द्यायची आहे. यामध्ये संघर्ष कुठे आहे? शेवटी महाराष्ट्रामध्ये 51% मतदान हे एनडीएला 41 लोकसभेचे सदस्य म्हणून जनतेने दिलाय. त्यांच्या मनात कुठेही भेदभाव नव्हता. हॅलो 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 सुधीरजी नमस्कार. हॅलो, मी संजय पाखोडे बोलतोय. हा संजयजी नमस्कार. सुधीरजी, तुम्ही म्हटलं की राज्य आणि केंद्राने साधारणतः उत्तमपणे संवाद साधून कोरोनाचा हे संकट सोडवलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की आता राज्य आणि केंद्रामध्ये संवाद नाही आहे आणि संवाद जर नाही तर संवाद नेमका कुठून तुटलाय? नाही, मला असं वाटतं की आता मी साधारणतः 1 वर्ष जे पूर्ण केलंय त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी. संवाद कुठून तुटला हे तर मी सांगू शकत नाही, पण निश्चितपणे महाराष्ट्र एक महत्वाचं राज्य आहे. महाराष्ट्रातल्या 51% मतदारांनी माननीय पंतप्रधान महोदयांच्या सोबत आपला आशीर्वाद आपल्या शुभकामना उभ्या केल्या. तर याची जाण महाराष्ट्राच्या सरकारने सुद्धा ठेवत केंद्राच्या सोबत कुठेही कोणताही मनात शंका जर तर किंतु परंतु बट हे शब्द न मनात ठेवता केंद्राशी जसा आमदारकीच्या निवडणुकीसाठी थेट संपर्क केला तसा थेट संपर्क करावा एवढी अपेक्षा आहे. लोधी जी. हाँ सर. हाँ सर, मेरे 2 क्वेश्चन थे. हाँ नमस्ते. नमस्कार सर. 2 क्वेश्चन थे कि जैसे ठेठ संपर्क की बात है, अभी केंद्र सरकार ने यहाँ की सरकार को इतनी सारी मदद की है. यहाँ इनका ये कहना है कि वे सीएम फंड को बीजेपी की तरफ से हमको कुछ भी मदद नहीं मिली. तो क्या उन्होंने बीजेपी से ठेठ संपर्क नहीं किया क्या अभी तक? एक पहला क्वेश्चन. दूसरा क्वेश्चन सर ये कि भाई वोकल फॉर लोकल की बात चलती है, आत्मनिर्भरता की बात चलती है, दूसरी तरफ हम 100% एफडीआई कर रहे हैं. ये बोला जा रहा है कि गढ़चिरौली से चंद्रपुर तक खेत खलियान में विदेशी कंपनियां पहुंचेंगी.
ऐसे में अपने लोग या फिर छोटे उद्योग जो है कैसे टिक पाएंगे? नहीं, मुझे लगता है कि पहले मैं दूसरे प्रश्न का जवाब देता हूं। देखो, एफडीआई का अर्थ ये नहीं है कि उनकी मलकियत होती है, उनको अपना इन्वेस्टमेंट लेना होता है। जैसे जब हमारे पास ध्यान में आया कि हमें अपने विकास की गति बढ़ाना है, तो हमने बीओटी शुरू किया, बिल्ट ऑपरेट एंड ट्रांसफर। फिर हमारे ध्यान में आया कि इससे भी कोई अच्छी योजना बना सकते हैं, तो हमने पब्लिक पीपीपी, पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप, यानी गवर्नमेंट प्राइवेट पार्टनरशिप शुरू की। अभी समय आया गवर्नमेंट टू गवर्नमेंट पार्टनरशिप, कि जिन देशों के पास इन्वेस्टमेंट के लिए पैसा है वो हमारे देश के विकास के लिए लगे। ये जागतिक मान्यता है, दुनिया में ये होता है। तो वोकल फॉर लोकल, इसका अर्थ कि जो वस्तु गडचिरोली में बनेगी उसका उपभोग करते समय वो वस्तु हमें चाइना से इंपोर्ट करना ना पड़े। तो ये उद्योग हमारे यहाँ लगे, हमारा उद्योग बढ़े, हमारे उपभोग हम उसी वस्तुओं से कर पाए, टेक्नोलॉजी में हम आगे जाए। तो मुझे लगता है कि एफडीआई का अर्थ इन्वेस्टमेंट, ये एफडीआई से वोकल फॉर लोकल पे कोई इंपैक्ट नहीं करता। योगेश जी, हाँ सुधीर भाऊ, मदतीचा दूसरा प्रश्न होता, एक चांगला प्रश्न होता। दूसरा कोणता होता भाई साहब? सुधीर सर, व्हाट इज योर टेक ऑन अनएम्प्लॉयमेंट? नहीं, अनएम्प्लॉयमेंट के बारे में तो सरकार, आप भी जानते हो कि अभी देखो, ये आपत्ति को इष्टापत्ति में बदलने का माननीय प्रधानमंत्री जी ने ठाना है कि हम इस आपत्ति को इष्टापत्ति में बदलेंगे। हमारे यहाँ के वस्तुओं को जागतिक स्तर पर मार्केट उपलब्ध कर देने के लिए काम शुरू हुआ है। और मुझे लगता है कि मैं सारी विस्तृत बातें बता नहीं सका, पर जैसे एमएसएमई 30% अगर जीडीपी में कंट्रीब्यूशन है, तो हमारे यहाँ सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योग, ग्रामोद्योग, क्योंकि हम पहली सदी से 18वीं सदी तक ये देश, ये विश्व में जीडीपी में नंबर 1 था। 1750 में हमारा जीडीपी 24.4% था। अभी 2011 में, आप माननीय चिदम्बरम जी अर्थमंत्री थे, उनका भाषण सुनो, हमारा देश विश्व की इकोनॉमी में 11वें नंबर पे था, आज हम 5वें नंबर पे है। हमारी $3 ट्रिलियन इकोनॉमी, $3.2 ट्रिलियन इकोनॉमी हुई है, और 2025 तक $5 ट्रिलियन इकोनॉमी करने के तरफ अग्रसर है। तो बेरोजगारी के बारे में उन्होंने बहुत अच्छा निर्णय किया। 3 लाख करोड़, ये अगर हमें एमएसएमई के लिए, और 50,000 करोड़ कंपनी टू कंपनी इक्विटी के लिए अगर हम फंड टू फंड कर रहे हैं, तो इसका उपयोग बेरोजगारी कम होने में निश्चित रूप से होगा। और इस दृष्टिकोण से ही आत्मनिर्भर भारत की कल्पना इस देश की जनता के सामने रखी है। महाराष्ट्र के जनता के माध्यम से हमें आगे बढ़ना है, इसलिए हमने आज इस जनता को आह्वान किया। योगेश जी पांडे, नमस्कार सुधीर जी. नमस्कार. मदतीचाच मुद्दा निघालेला आहे, तर सोनू सूदवरनं राजकारण तापलेलं दिसून येत आहे. आणि आजच शिवसेनेकडनं म्हणण्यात आलं आहे की भाजपने सोनू सूदला समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादा म्हणून वापरलाय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आणि सोबतच राज्यपालांकडे सोनू सूद जातो किंवा भाजपचे कोणीही नेते जातात तर लगेच वेगवेगळे आरोप किंवा प्रश्न उपस्थित करण्यात येतात. यावर काय स्टँड आहे? मला असं वाटतं की आता अशा घाण राजकारणापासून प्रत्येकाने स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. भाजपला सोनू सूदचा चेहरा वापरून मदत करण्याची काय आवश्यकता आहे? भाजप का डायरेक्ट करू शकत नाही. भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार आहे. भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष म्हणून 2,30,58,525 मतं हे विधानसभेच्या निवडणुकीत आहे. तर मला वाटतं की कोणाचा चेहरा वापरून भारतीय जनता पार्टीला मदत करावी लागते असा विचार येणंच म्हणजे आपला अजून अशा लोकांसाठी विशेष शैक्षणिक व्यवस्था करण्याची आवश्यकता जाणवते. प्रमोद उंदीरवाडे. प्रमोदजी उंदीरवाडे. प्रमोदजी बघा. प्रमोदजी नमस्कार. प्रमोदजी प्रमोद अनम्यूट करावं लागेल. हा आला भाऊ नमस्कार. हा नमस्कार. हा भाऊ, तुम्ही सांगितले की राज्याला 1,611 कोटी रुपये केंद्राकडून मिळाले आहे, पण त्याचे पूर्ण वर्षाचे निधी होते 4,296 कोटी. 4,322 कोटी आहे. हा, त्याच्यामध्ये 1,611 कोटी मिळाले भाऊ. तर ते
कोविडसाठी त्याच्यातले किती वापरायचे आहे? नाही, असा आहे, हा डिझास्टर आहे, त्यांना पूर्ण पैसे वापरता येतात, पण त्यांनी आजपर्यंत 45 कोटीचे 2 GR, एक 81 कोटीचा आणि एक 90 कोटीचा असे आतापर्यंत साधारणतः 4 GR काढले आहे. आता 4322 कोटी एकूण स्टेट डिझास्टर प्लॅनला मंजुरी आहे. या 4322 कोटी पैकी 75% केंद्र देते आणि 25% राज्याला द्यायचे असतात. मला असं वाटतं की अजून 1611 कोटीचा सुद्धा उपयोग हा राज्य सरकारने केला नाही. त्याचं कोणतंही नियोजन योग्य पद्धतीने केलं नाही. मी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात नेहमीच राहतो आणि हे नियोजन मात्र लवकर केलं तर त्याचा जास्त फायदा होईल. प्रकाशजी हांडे. प्रकाश, अनम्यूट करायचं. भाऊ, हे लॉकडाऊनचा जो निर्णय होता केंद्र सरकारचा, तो मजुरांच्या बाबतीत चुकला आहे का? त्यांना जायला साधन भेटत नाही. मला असं वाटतं की लॉकडाऊनचा निर्णय चुकला असं ज्यांना वाटतं त्यांनी अमेरिका किंवा त्याचे आकडे समजून घेतले पाहिजे. आज अमेरिका किंवा इतर देश जे अतिशय विकसित देश म्हणतो, ज्याला आपण महाशक्ती म्हणतो, ते हतबल झाले आहे. पण लॉकडाऊनचा निर्णय योग्य केला. हा खरं आहे की ज्याबद्दल दुमत होऊ शकतं की जेव्हा मजुरांना त्या त्या राज्यांनी योग्य सोयी दिल्या असत्या, महाराष्ट्र राज्याने जर या सर्व मजुरांना धान्याची किट असेल, रेशन कार्ड असो अथवा नसो, किराण्याची किट असेल, दूध देण्याची मदत असेल, भाजीपाला देण्याची मदत असेल, असे काही पैसे दिले असते तर हा प्रश्न उद्भवला नसता. पण तेव्हा मला आठवतं की मी पहिलं पत्र या दृष्टीने 23 मार्चला राज्य सरकारला लिहून राज्य सरकार याचीही माहिती दिली की बांधकाम कामगार आहे, 9000 कोटी त्यांच्या हक्काचे आहे. अरे साधं व्याज घेतलं तर 720 कोटी येतं. व्याज इतकं तर वाटा. पण आपल्या राज्यामध्ये 13 लाख बांधकाम कामगाराची नोंदणी आहे. कालपर्यंत 7.5 लाख फक्त बांधकाम कामगारांना 2000 रुपये दिले, अजून बाकी राहिलेच आहे. आता तर लॉकडाऊन संपत आलं. मला असं वाटतं की या ठिकाणी तुमचा प्रश्न योग्य आहे. लॉकडाऊन नाही चुकलं, लॉकडाऊन योग्य होतं, जगाने कौतुक केलं. पण त्या त्या राज्यांनी एक अकेला थक जाएगा साथी हाथ बढ़ाना, काही राज्यांनी हात नहीं बढ़ाया. सर, वो एमएसएमई लोन्स जो भी है वो आपको लगता है बिना भ्रष्टाचार के चल सकते हैं? वो देखो भाई साहब, ऐसा है कि माननीय मोदी जी के 6 वर्ष के कार्यकाल में आपने देखा होगा कि ऐसे कई निर्णय किए कि एक भ्रष्टाचार मुक्त देश आगे जाए. कोई भी प्रधानमंत्री हो या कोई भी नेता हो, एक दिन में सारी व्यवस्थाओं को बदलना ये तो जनता के सहकारी के बिना कोई कर नहीं सकेगा. अब जनता भी आगे आ रही है, तो मुझे विश्वास है कि ऐसी कई सिस्टम बनाई जा रही है जिस सिस्टम के माध्यम से भ्रष्टाचार करने का चांस किसी का ना हो. ऑनलाइन एप्लीकेशन जा रही है, ऑनलाइन डिसीजन आ रहे. तो मुझे लगता है कि जो डिजिटल भारत की कल्पना माननीय मोदी जी ने रखी थी वो इसी दृष्टिकोण से रखी थी कि जब ये पैसे कर्ज के रूप में बांटे जाएंगे तब कोई आदमी भ्रष्ट मानसिकता से उस व्यक्ति को, जो होनहार है, जो इस आत्मनिर्भर भारत में अपना भी योगदान देने की इच्छा है, वो ऐसा काम ना करे. इस दृष्टिकोण से कई योजनाएं बनाई जा रही है. नमस्कार. हाँ नमस्कार. रोहन साहेब बोलतो. हॅलो. हा नमस्कार. कोण? हा, तो मुंबईची स्थिती वुहान सारखी झालेली आहे. वुहानपेक्षा म्हणजे जास्त आता संख्या वाढत आहे. पण या परिस्थितीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार, केंद्र सरकार म्हणते दिले, राज्य सरकार म्हणते दिलेच नाही. हे भांडण केव्हापर्यंत चालणार आहे? मुंबईच्या नियंत्रणासाठी केव्हापर्यंत प्रभावित पावले उचलले जाणार आहे दोन्ही सरकारकडून? असं आहे की आपल्या संविधानामध्ये केंद्राची जबाबदारी, राज्याची जबाबदारी आणि एक दोघांची जबाबदारी हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे. आता राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावं, ही केंद्राने अनेकदा त्यांचं लक्ष आकर्षित केलं. जी मदत लागेल ती मदत करण्यासाठी सांगितलं. आता राज्याच्या प्रशासनाने या दृष्टीने विशेष करून मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा ठिकाणी जिथे वेगाने पेशंट वाढतायत त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे.
एक आमदार म्हणून सातत्याने आम्ही सूचना करतो आणि त्या सूचना म्हणजे राजकारण म्हणून नव्हे तर सरकार कोणाचंही असलं तरी ते महाराष्ट्राचं आहे. शेवटी महाराष्ट्रात आज कोणाचं सरकार असेल उद्या दुसऱ्याच येऊ शकतं, पण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे निर्णय व्हावे यासाठी आम्ही करतो. आणि तुम्ही जी सूचना केली त्यानुसार माननीय देवेंद्रजी असतील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी असतील, मी स्वतः आहे, चंद्रकांत दादा, आम्ही त्यांना विविध सूचना करतो. शेवटी मानायचं की नाही मानायचं हा संविधानाने राज्य सरकार म्हणून काही त्यांना अधिकार दिलाय. शेवटचे 2 प्रश्न घेतोय. आधी आशिष रैच, मग आशिष जी देऊचे. दोन्ही आशिष आहे. हो, आम्हाला जनतेचा आशिष हवा आहे. भाऊ नमस्कार, आशिष रैच बोलतोय. हा नमस्कार आशिषजी, नमस्कार. भाऊ आपल्यासाठी फक्त 2 छोटेसे प्रश्न आहे. सांगा. पहिला प्रश्न असा की आता बरेचसे मजूर वर्ग आपापल्या राज्यांमध्ये निघून गेलेले आहे आणि आपल्याकडे मजुरांची आणि कामगारांची गरज आहे. तर महाराष्ट्रातल्या लोकांसाठी, युवकांसाठी रोजगाराची फार मोठी संधी आहे आणि ह्या संधीला आपण प्रत्यक्षात कसं आणू शकू आणि त्यांच्यासाठी हा रोजगार कसा निर्माण करू शकू, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की अजूनही इतर जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्यातले बरेचसे लोक अडकलेले आहेत. आपली यापूर्वी एकदा चर्चा ह्या संदर्भात झालेली होती. आता या लोकांना परत आणण्यासाठी अजून काही आपल्याला करता येईल का? नाही, असं आहे की आपली चर्चा झाली. आपल्याला माहित आहे की मी मागे लागून 9 मेगा तो GR माननीय अनिल परब साहेबांकडून काढूनही घेतला आणि अनिल परब साहेबांनी मोफत बस देण्याच्या दृष्टीने सातत्याने रोज मी त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करायचो की 9 मेगा तो GR निघाला. पण मंत्रालयाच्या अतिशय बुद्धिमान अधिकाऱ्यांनी, ज्याची विधानसभेत मी नाव घेऊन चर्चा करेन, औचित्य नाही किंवा आता अशा पद्धतीने नाव घेणं योग्य नाही, पण त्या अधिकाऱ्यांनी 10 तारखेला तो GR बदलून टाकला. म्हणजे कोट्यावरून विद्यार्थी आणला तर मात्र राजस्थान मधून विद्यार्थी आलेत तर आपल्याला कोविड-19 वर काहीच परिणाम होत नाही. पण पुण्यावरून जर भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर मध्ये विद्यार्थी आले, मध्यमवर्गीय कुटुंबातल्या आई बाबांनी आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपला पोरगा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या महाराष्ट्रात शिकावा, मुलगी शिकावी म्हणून पुण्याला पाठवलं, काही झालं नाही. पण मी परवा पुन्हा एकदा हा विषय माननीय परब साहेबांच्या लक्षात आणून दिला. काल राज्याचे गृहमंत्री चंद्रपूरमध्ये आले तेव्हाही गृहमंत्र्यांना मी निवेदन देऊन हे विनंती केली की आता बस सेवा सुरू केल्या पाहिजे. जे तुम्ही नियम लावले की 22 बसमध्ये बसावे, सॅनिटाईज करावी, बसमध्ये असणाऱ्यांनी मास्क लावावे. अन्यथा मी त्यांना सूचना केली की तिकीट घेतानाच त्यांना 1 किंवा 2 मास्क अशा पद्धतीचा पुरवठा करा. पण या दृष्टीने हे केलं पाहिजे. आपला पहिला प्रश्न हा राज्यांनी तर अतिशय गंभीरतेने केला पाहिजे. अजून राज्य या बाबतीमध्ये गंभीर नाही. म्हणजे आपल्या माहिती करता सांगतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये 20 पेक्षा जास्त कामगार फॅक्टरीज ऍक्ट 1948 मध्ये आपण त्याची नोंदणी करतो. आपल्या राज्यामध्ये फॅक्टरीज ऍक्ट 1948 मध्ये 36,623 उद्योगाची नोंदणी झाली. आणि हे आमच्या राज्याचं दुर्दैव आहे, दुःख आहे की या 36,623 पैकी मी आज ताजा आकडा घेतला 9,046 उद्योग सुरू होऊ शकले. म्हणजे या क्षणाला एकूण 28,54,000 मजुरांपैकी, कामगारांपैकी फक्त आणि फक्त 5,25,000 कामगार काम करतायत. म्हणजे 23,29,000 कामगार आज नाही आणि 27,577 उद्योग 27,577 उद्योग बंद आहे. एकीकडे राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही असं म्हणत असताना आपल्याला काही काम आहे की नाही, कर्तव्य आहे की नाही की आपण हे उद्योग सुरू व्हावेत. उद्योग विभागाने बैठक घेतली पाहिजे. प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना हे सांगितलं पाहिजे की या उद्योगाला सुरू होण्यासाठी मदत करा. तिथं असणारे लघु उद्योग केंद्र, जिल्हा उद्योग केंद्राला ऍक्टिव्ह केलं पाहिजे. त्या ठिकाणी आवश्यक असेल 4 दिवसाचं 5 दिवसाचं स्किल दिलं पाहिजे. तिथं असणाऱ्या बेरोजगारांची यादी घेऊन त्यांच्याशी, जे आपल्याकडे झूमच्या माध्यमातून म्हणता येणार नाही पण ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून लोकांशी चर्चा करता येते, व्हॉइस SMS करता येते, SMS करता येते, माहिती देता येते. दुर्दैव आहे की 27,577 उद्योग बंद आहे. एकीकडे सरकार म्हणतंय की आमची आमदानी वाढली पाहिजे पण काम मात्र त्याच्यावर काही नाही. फक्त राजकारण, टीका, टिप्पणी यावर जर आम्ही लक्ष दिलं
तर मग तुम्ही जसं म्हणताय की जे कामगार बाहेर निघून गेले ते राज्य त्या दृष्टीने काम करत आहे. उत्तर प्रदेशमध्ये 5 मंत्र्यांची टीम झाली, अनेक अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार केल्या आणि आमच्या राज्यात एका अधिकाऱ्यावर जबाबदारी दिली, तुम देखते रहो. मला असं वाटतं की असं आपण राज्यामध्ये पुढे जाऊ शकणार नाही. मी हे टीका म्हणून करणार नाही. महाराष्ट्रावर जसं सर्वांचं प्रेम आहे तसं माझंही प्रेम आहे. महाराष्ट्र एक शक्तिशाली राज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. या ठिकाणी पूर्ण शक्तीने आपले जे उद्योग आज सुरू आहे, म्हणजे जे फॅक्टरीज ऍक्ट मध्ये आहे सुरू होते, तेवढे जरी सुरू केले तर वेगाने जीएसटी येईल, आर्थिक स्थिती आपली नियंत्रणात. आशिष जी भाऊ नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार भाऊ, एकीकडे केंद्र सरकारवर राज्यानं विविध माध्यमांद्वारे टीका केली आहे की हा पैसा येत नाहीये, तो पैसा येत नाहीये. मात्र राज्याकडे असलेला पैसा ग्रामपंचायतीला दिला जात नाही. आपल्याला माहिती आहे विदर्भामध्ये अनेक गावांमध्ये तुम्हाला विलगीकरण कक्ष आहेत, शाळांमध्ये ठेवलेले, आणि तिथे त्यांना द्यायला सोयी सुविधा नाहीये. जेवण पोहोचत नाही, कुठल्याही पद्धतीची सोय केली जात नाही, पिण्याचं पाणी देखील शुद्ध नाहीये. अशा स्थितीमध्ये जे तुमच्या हातात आहे ते सुद्धा राज्य सरकार करत नाहीये. त्या ग्रामपंचायतींना जो निधी द्यायचा होता, काल गृहमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमच्या एका सहकार्याने विचारलं तर अत्यंत नॉन सिरियस उत्तर मिळालं त्याला. जे तुमच्या हातात आहे ते केलं जात नाहीये, मग केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जात आहे, हे कितपत योग्य आहे? नाही, खरं तर राज्यामध्ये लढणारं सरकार अपेक्षित आहे, रडणारं सरकार अपेक्षित नाहीये. एक गोष्ट की कोणतंही केंद्र म्हणजे काय, केंद्राचा जीडीपी म्हणजे साऱ्या राज्यांचा जीडीपी एकत्र करतो म्हणजे केंद्राचा जीडीपी. जेव्हा राज्याचे उद्योग सुरू होतील, उद्योगपतीच्या हाती पैसे येईल तेव्हा तो इन्कम टॅक्स भरेल. राज्यातले उद्योग सुरू झाले तर तो कस्टम ड्युटी भरेल. राज्याचेच उद्योग बंद आहे तर केंद्राची काही स्वतंत्र अशी व्यवस्था नसते. राज्यामध्ये जेव्हा एखादा व्यापारी पैसे कमवेल तेव्हा इन्कम टॅक्स भरेल, त्यातून केंद्राला पैसे येईल. पण आमच्या राज्यामध्ये हे आश्चर्य आहे, तेव्हा या राज्याचे मंत्री लढण्याची भाषा करण्याच्या ऐवजी रडण्याची भाषा करतात. या राज्याकडे साधारणतः 1 लक्ष कोटी फिक्स डिपॉझिट आहे. एकट्या मुंबई महानगरपालिकेकडे 56,000 कोटी फिक्स डिपॉझिट आहे. राज्याला कर्ज काढण्याची जी मर्यादा आहे ती आता 3% 5% म्हणजे 1,65,000 कोटी. म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की 1 लक्ष कोटीचे फिक्स डिपॉझिट, 1,65,000 कोटीची कर्ज घेण्याची मर्यादा आणि पुढे जीएसटी 5 वर्षाला 14% जी वाढ होती, म्हणजे आपल्या राज्याचं उत्पन्न हे दर वर्षांनी 14% वाढ होईल, ही हमखास वाढ होईल, हे केंद्राने कायद्यामध्ये तरतूद करून जीएसटी केला. आणि जीएसटीची 5 वर्षामध्ये ही मदत द्यायची मुदत ही आता अजून 2 वर्षे वाढत आहे. म्हणजे केंद्र सरकार कुठेही रडताना दिसत नाहीये. केंद्र सरकार हे लढत आहे, लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत आहे. आणि राज्यामध्ये एकीकडे 1600 कोटी हे आमदारांना तुम्ही 25-15 मध्ये दिले, पैसे नाही एकीकडे म्हणता. आमदारांना खुश करण्याकरता 25-15 मध्ये 1600 कोटी देता आणि आरोग्य विभागाला सांगता एवढं मोठं संकट आहे पण आम्ही तुम्हाला तुमच्या बजेटच्या आउटलेपेक्षा 1 रुपया जास्त देणार नाही. आज कोविडच्या संकटात तुम्ही आमदारांना खुश करण्यासाठी रस्त्यासाठी 25-15 1600 कोटी देण्याच्या ऐवजी जर हे पैसे द्या तुमच्याच आमदारांना द्या, पण आरोग्यासाठी खर्च करा, पीएससी सेंटरला द्या, उपकेंद्राला द्या, आशा वर्करला 3,000 रुपयाचं गौरव धन द्या. पण हे देण्याच्या ऐवजी सरकार असं का वागताय याची सुद्धा आता एक श्वेतपत्रिका काढावी लागेल. हो, एक शेवटचा प्रश्न तरुण भारतचे संजय रामगिरवार. संजयजी नमस्कार. भाऊ. नमस्कार भाऊ. नमस्कार भाऊ, राज्यातले सर्व विद्यापीठ युजीसी खुद्द कुलपती महोदय विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या फेवरमध्ये असताना राज्य शासन विशेषतः मुख्यमंत्री ही परीक्षा रद्द करण्याची घोषणा करतात. आपली आणि पक्षाची भूमिका काय आहे आणि आपण काय करणार आहात? नाही, मला असं वाटतं की खरं तर या संदर्भामध्ये पक्षाच्या भूमिकेच्या ऐवजी कायद्याची काय भूमिका आहे हे राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री महोदय, उच्च शिक्षण मंत्री महोदय
व या विभागाचे सचिव मुख्य सचिवांनी एकत्र बसूनच ठरवली पाहिजे. ती यासाठी आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारा शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करत या कोविड-19च्या संकटामध्ये अस्तित्वात असणाऱ्या कायद्याच्या चौकटीत एकत्रित विचार केला पाहिजे. राज्यपालांची भूमिका आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका ही मुख्यमंत्री महोदयांनी राज्यपाल महोदयांकडे जसं विधान परिषदची तिकीटचा जेव्हा तेव्हा तर भेटी येतच होते ना, तेव्हाही कोविडच होता, आत्ताही कोविड आहे. काय भ्यायचंय? जायचं राज्यपाल महोदयांकडे, साऱ्या अधिकाऱ्यांना घेऊन जायचं, तर्क सांगायचं, लॉजिक सांगायचं, कायद्यातल्या तरतुदीचा अभ्यास करायचा आणि निर्णय करायचा, ज्यामध्ये महाराष्ट्राचं हित आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्याचं हित आहे, ज्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता आहे. उद्या जेव्हा या ठिकाणी आपल्या राज्यामधली डिग्री पदवी ही जगाच्या नोकरी किंवा रोजगाराच्या बाजारपेठेमध्ये या पदवीचा सन्मान, या पदवीचं महत्व, या पदवीचा दर्जा हा कायम राहावा, या दृष्टीने चर्चा केली पाहिजे. मला आश्चर्य हे वाटतं की सोशल मीडिया म्हणजे आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून याची चर्चा होणार आहे का की राज्यपालचा निर्णय काय आणि मुख्यमंत्र्याचा निर्णय काय, हे दोन्ही या राज्याच्या संविधानातले महत्वाची पद आहे, एकत्र बसलं पाहिजे. फार दुःख होतं की लाखो तरुणांच्या या हिताच्या दृष्टीने सुद्धा जेव्हा राज्यामध्ये दोन पक्षाचं राजकारण नाही तर संविधानाच्या महत्वाच्या दोन पदांमधला संवाद हा अपूर्ण असेल. राज्यपाल महोदय मुख्यमंत्र्यांना बैठकीत निमंत्रित करतात, मुख्यमंत्री जात नाही, हे काही पद्धत योग्य नाही. मुख्यमंत्री महोदय या अगोदर अनेकदा राज्यपाल महोदयांकडे गेले आहेत. फक्त आश्चर्य हे वाटतं की स्वतःच्या आमदारकीचा रोजगार व्हावा यासाठी जाता येतं आणि लाखो तरुणांच्या डिग्री पदवीच्या साठी जर मुख्यमंत्री महोदय राज्यपालांशी अशा पद्धतीने कट्टी घेत असेल ते योग्य नाही. मला वाटतं वेळ अभावी आपल्याला थांबायला हवं. मी आमचे आमदार आदरणीय गिरीशजी व्यास यांना विनंती करतो की त्यांनी धन्यवाद प्रस्ताव मांडावा. काय झालं गिरीशजी? सुधीर भाऊ, हॅलो, आवाज येत नाही? येतोय आवाज येतोय आता. मोदी सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीमधल्या पहिल्या वर्षाचं कामकाज जनतेसमोर प्रकर्षाने आणि प्रामुख्याने आपल्या माध्यमातून जावं या दृष्टिकोनातून देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचे विविध राज्यस्तरीय आणि केंद्राच्या नेत्यांच्या पत्रपरिषदा सुरू आहेत आणि त्या माध्यमातून विदर्भामध्ये आज आमचे ज्येष्ठ नेते, माजी वित्त आणि वनमंत्री, प्रभावी वक्ते माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या मोदी सरकारच्या एकंदर कामकाजाचा आढावा तर घेतलाच, पण या महाराष्ट्रामधील एकंदर संपूर्ण परिस्थितीवर केंद्र सरकारची भूमिका आणि राज्य सरकारच्या समोर असलेलं संघटन आणि त्याच्यावर उपाययोजना याबद्दल चर्चा आपल्या सर्व पत्रकारांशी केली. मला असं वाटतं आपलं समाधान निश्चित रूपाने झालं असेल आणि संपूर्ण माहिती आपल्याकडे आता प्राप्त झाली आहे. अधिकची माहिती आपल्याला लागत असल्यास माननीय संजय फांजे आहेत, विश्वासजी आहेत, मी आहेत, आम्ही संपर्क केला तर आपल्याला ती अधिकही प्राप्त होईल. मी आपल्या सर्वांच्या पत्रपरिषदेत सहभागी झाल्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि अपेक्षा करतो की ही पत्रपरिषद, ही वार्ता आपल्या प्रमुख वर्तमानपत्राच्या अत्यंत महत्वाच्या पानावरून आपण संपूर्ण आपल्या भागात ग्रामीण स्तरापर्यंत प्रसारित कराल, प्रसिद्ध कराल, ही आपली विनंती. पुन्हा याच माध्यमातून भेटूया. नमस्कार आणि धन्यवाद. सर्वांना खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. एक फक्त काही पत्रकार असतील, एक फक्त याच्या व्यतिरिक्तचा एक विषय आहे आणि तो म्हणजे वैधानिक विकास मंडळाची स्थापना अजून सरकारने केलेली नाही.
मला वाटतं विदर्भाच्या पत्रकारांनी वैशिष्ट्यपूर्ण रीतीने या विषयासाठी सुद्धा वाचा फोडावी एवढीच विनंती करतो. काही विस्तृत माहिती हवी असेल तर मी नंतर देईल, कारण आजचा पत्रकार परिषदेचा विषय हा महत्वपूर्ण माननीय मोदीजींचा 1 वर्षाचा कालावधी होता. त्रेपन्न